नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, की आपण जी-के, जी-एस झालं किंवा मराठी इंग्लिशची स्ट्रॅटेजी डिस्कस करूयात. तर आज आपण जी-के, जी-एसची जी आपली रणनीती असणार आहे, ती डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक सगळ्यांचा एक काय म्हणतात ना, डोकेदुखी असते जी-के, जी-एस सगळ्यांचीच. मराठीला किंवा इंग्लिशला काही जण आउट ऑफ घेतात, पण जी-के, जी-एसला त्यांना मार्क्स येत नाही आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी ते एक 80-85च्या रेंजमध्ये अडकतात. सरासरी तुमचा सरळ सेवेचा हा स्कोर 90+ असायला पाहिजे. तर तुम्ही ते नॉर्मलायझेशन वगैरे त्या प्रोसेसला मग काय म्हणते की तरी जे होईल ते नॉर्मलायझेशनी तरी तुम्ही एक शुअर शॉट पद्धतीने फायनल लिस्टमध्ये येण्याचे तुमचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. याच्यामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये काय-काय डिस्कस करणार आहे. तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज बुक्स कोणकोणते रिफर करायचे ते सांगणार आहेत. पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूज सॉल्व्ह कसे करायचे किंवा मग पी-वाय-क्यूज ॲनालिसिस कसे करायचे ते सांगणार आहे मी तुम्हाला. इलिमिनेशन टेक्निक काय असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही इलिमिनेशन टेक्निक मी माझ्या आयुष्यातली पहिली स्थळ सेवा एक्झाम दिली होती धर्मादायची, चॅरिटी इन्स्पेक्टरची. त्याच्यामध्ये मी जो पेपर सोडवला त्याच्यामध्ये जी-केचा प्रश्न आणला आहे मी. त्याच्यामध्ये इलिमिनेशन कसं मी अप्लाय केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. आता जर सर्वात पहिले आपण जर सुरुवात केली तर एक स्वरूप समजून घ्या ह्या सरळ सेवा एक्झामचा. आता तुम्ही जर पेपर बघितले असेल, आत्ता रिसेंटली धर्मादायचा पेपर झालेला आहे किंवा त्याच्या अगोदर के-डी-एम-सीचा पेपर झालेला आहे. तर तुम्ही ते पेपर जर बघितले टेलिग्रामवरती अवेलेबल आहे ते. मी पण टाकून देईल माझ्या चॅनलवरती. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉइन करून ठेवायचं. त्याच्यावरती मी वेळोवेळी अपडेट्स टाकत राहतो. स्वरूप जर समजायचं झालं तर तुम्ही पेपर बघा. वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. आता त्याच्यामध्ये स्टॅटिक हा पार्ट तुमचा सगळ्यात जास्त असतो. कारण की जवळपास मला वाटतं एक 90%च्या वर तुमचा स्टॅटिकचा पोर्शन राहतो. आणि ही अशी एक्झाम आहे ना, इथं जे स्टॅटिकचे प्रश्न आहे जसं की जी-के, जी-एस झालं तुमचं, त्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री वगैरे. तर ते बाकीचे जे विषय करंट अफेअर सोडतात, त्याच्यामध्ये ते करंट अफेअरचा अँगल घुसवत नाही. करंट अफेअरमध्येच ते स्पेशली करंट अफेअरचे क्वेश्चन विचारतात. बाकी पॉलिटी, हिस्ट्रीला ते टोटली स्टॅटिक ठेवायचा प्रयत्न करतात. आता प्रश्नाचं नेचर जर बघितलं, तर ते तुम्हाला एका ओळीत म्हणजे वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न विचारतात. तुम्ही धर्मादायचे वगैरे पेपर काढा. जर सरळ सेवेचा ग्रुप बीचा पेपर असेल, तर ते मल्टी लाइनरकडे जाण्याचा विचार करतात किंवा मग त्या स्वरूपाचे काही प्रश्न तुम्हाला आढळून येतील. पण सरासरी तुमचे प्रश्न हे वन लाइनर स्वरूपाचे असतात. आता याच्यामध्ये ह्या सरळ सेवा पास करायचं सूत्र काय? तर तुम्ही जेवढे पण विषय आहे याच्यामध्ये, तुम्हाला प्रायमरी मराठी येतं. मराठी 25 क्वेश्चन असतात तुम्हाला. जनरल सांगतोय मी तुम्हाला. प्रत्येक एक्झाममध्ये हे असेलच असं नाही. इंग्लिशचे सुद्धा तुम्हाला 25 क्वेश्चन असतात सरासरी. त्याच्यानंतर तुम्हाला जी-के, जी-एस याचे सुद्धा 25 क्वेश्चन असतात आणि काही एक्झाममध्ये ते रिझनिंग विचारतात फक्त किंवा काही एक्झाममध्ये ते तुम्हाला मॅथ्ससुद्धा विचारतात. या दोन्हीचे मिळून तुम्हाला 25 क्वेश्चन असतात. आता हे तुमचे 3 पार्ट जर झाले, 3 किंवा 4 पार्ट. याच्यामध्ये हे जी-के, जी-एसमध्ये फक्त तुमचे एक 5-1 क्वेश्चन तुम्हाला करंट अफेअर बेस विचारलेले राहतात. बाकी सगळं तुमचा 95% पोर्शन हा तुमचा स्टॅटिक राहतो. हे मी तुम्हाला विषयानुरूप क्वेश्चनचं डिव्हिजन सांगितलं. आता काही एक्झाम असतात तिथं तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारले जातात आणि ते टेक्निकलचं प्रिपरेशन कसं करायचं ते परीक्षेनुसार असतं ते. आता आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकला होता असिस्टंट कमिशनर या पदाचा. त्याचा अजून काहीच आलेलं नाही. म्हणजे टेक्निकल डिटेल्स किंवा टेक्निकल काही प्रश्न ते विचारणार आहे का? किंवा मग परीक्षा पद्धती वगैरे त्यांनी काहीच टाकलेलं नाही ते अजून. ते आल्यानंतर आपण ते टेक्निकल प्रश्नांबद्दल किंवा मग ते टेक्निकल विषय जर असेल तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. सध्या मी तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय पाहिजे जी-के, जी-एसची ती तुम्हाला डिस्कस करतो. सगळ्यात पहिले ना तुमचा हा फोकस महाराष्ट्र विशेषवरती असला पाहिजे. तुमचा इतिहास असू द्या, भूगोल असू द्या किंवा संस्कृती असू द्या किंवा मग प्रशासन. हे जे टॉपिक आहे याच्यामध्ये ते महाराष्ट्राला जास्त प्रायोरिटी देतात. याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअरसुद्धा जर बघितलं तर नागपूरचे जे पेपर झाले होते महानगरपालिकेचे, तर त्यांनी जे रशियाचा एक प्रोजेक्ट होता, तो महाराष्ट्रामध्ये झाला होता. तर करंट अफेअरला सुद्धा ते महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्र विशेषवरती जास्त भर द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आता अजून आपण जर डीप गेलो, तर राज्यशास्त्र हा आपला जी-के, जी-एस मधला पहिला टॉपिक येतो. हा टॉपिक असा आहे ना, की हा तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारा टॉपिक आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कलम पाठ केलं पाहिजे. तुम्ही घटनादुरुस्त्या पाठ केल्या पाहिजे. आता धर्मादायला त्यांनी डिफिकल्ट लेव्हलच्या घटनादुरुस्त्या विचारल्या. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप इझी 42वी घटनादुरुस्ती किंवा 44वी असं नाही. त्यांनी 65वी घटनादुरुस्ती विचारली. म्हणजे टफ लेव्हलला त्यांनी घटनादुरुस्त्या विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला राज्यघटनेची प्राथमिक माहिती पाहिजे.
मूलभूत हक्क, कर्तव्य याचं ज्ञान पाहिजे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, संसद, विधिमंडळ, पंचायत राज या घटकांचं तुम्हाला एक ओव्हरऑल नॉलेज पाहिजे. आता याच्यासाठी जर तुम्हाला बुक किंवा आपण रेफरन्सेस जर विचार केला, जे ऑलरेडी एम-पी-एस-सीचा तयारी करतात, जसं की कंबाईनची एक्झाम झाली किंवा राज्यसेवेची, तर त्यांनी जे एम-पी-एस-सीला ते बुक्स रेफर करतात, त्याच्यावरतीच तुम्ही तेच बुक्स रेफर करा. पण जे खूप नवीन आहेत, यू-पी-एस-सीकडून इकडे वगैरे आलेत, तर त्यांनी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे पॉलिटीचं, राज्यशास्त्र या विषयाचं, ते रेफर करा किंवा मग तुम्ही लोकसेवा अकॅडमीच्या नोट्ससुद्धा रेफर करू शकता. अजून एक पुस्तक आहे मार्केटमध्ये, तात्यांचा ठोकळा. जे पोलीस भरती वगैरे करता ते मुलं ह्या पुस्तकाला रेफर करता. पुस्तक छान आहे. एका ठोकळ्यामध्ये तुमचे सगळे विषय याच्यामध्ये कव्हर होणार आहे. एक ठोकळा घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी टॉपिक वाईज डिवाईड केलेलं आहे. त्याच्यामधून सुद्धा तुम्ही तुमचा पॉलिटी हा सब्जेक्ट कव्हर करू शकता. पण याच्यामधनं मग तुमचे सर्व प्रश्न कव्हर होतील याची गॅरंटी नाही आहे. मात्र तुम्ही जर लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स किंवा मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जर वापरलं, तर मग तुमचे मॅक्झिमम प्रश्न तिथनं कव्हर होतील, याची शाश्वती वाढून जाते. पुढचा जर आपण विषय बघितला इतिहास. इतिहास हा विषय आहे ना, म्हणजे वाचायला भारी वाटतो, मजा येते, इंटरेस्टिंग आहे. पण मार्क्स देण्याच्या टायमाला हा विषय थोडाफार गडबड करताना दिसतो. याच्यामध्ये आता तुम्ही जर याचं डिव्हिजन केलं तर 3 भागामध्ये याचं डिव्हिजन करता येतं. एक तर प्राचीन इतिहास असतो, दुसरा आपला मध्ययुगीन असतो आणि आधुनिक इतिहास असतो. आता भरपूर एक्झामला ते प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास विचारण्याचा त्यांचा कल नाही आहे. जास्त तर ते आधुनिक इतिहासावरती भर देतात आणि त्याच्यातसुद्धा जे आपले समाजसुधारक आहे महाराष्ट्रातील, त्याच्यावरती ते फोकस करतात. आता याच्यामध्ये तुम्ही जे आधुनिक इतिहास आहे, याच्यासाठी तुम्ही जे समाजसुधारक आहे त्याच्यासाठी तुम्ही 11वी स्टेट बोर्ड जुनंवालं ते पुस्तक रेफर करा. जुनं पुस्तक. याची PDF मला वाटतं मी माझ्या चॅनलवरती टाकली आहे. टेलिग्राम चॅनल कोणतं आहे आपलं? हे टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करायचं. त्याच्यावरती तुम्हाला मोस्ट ऑफ द PDF भेटणार आहे. आता तुम्ही हे पुस्तक कशासाठी सांगितलं मी तुम्हाला? आपल्या समाजसुधारकासाठी सांगितलं. आधुनिक भारताचा इतिहास जर तुम्हाला करायचा असेल, जे पुण्याला वगैरे राहतात ते लोकांनी पवन माळी सरांच्या नोट्स रेफर करायच्या डायरेक्टली किंवा मग तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तकसुद्धा वाचू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. पण मी इथं जर सजेस्ट करायचं झालं तर लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स तुम्ही वापरा. रंजन कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा चांगलं आहे आणि जे एम-पी-एस-सी करतात त्यांना पुस्तकं सांगायची गरज नाही आहे. याच्यामध्ये बेस्ट जे मला वाटतं ते लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स आहे आणि तुम्हाला अजून डिटेल जर जायचं असेल तर तुम्ही पवन माळी सरांच्या नोट्स रेफर करू शकता. इतिहास या विषयासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस हा आधुनिक पार्टवरती करायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 1857चा उठाव, धर्मादायाला प्रश्न विचारलेत त्यांनी. याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा बनवला होता. त्याची PDF सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये मी ते घेतलं होतं उठाव वगैरे. काँग्रेसच्या अधिवेशनावरती सुद्धा ते प्रश्न विचारतात. जे कायदे आपले रिफॉर्म्स 1909चा ॲक्ट आहे, त्याच्यानंतर 1935चा कायदा आहे किंवा मग 1861चा जो कायदा आहे, तर त्याच्यावरती सुद्धा ते प्रश्न विचारताना दिसतात. पुढं आपला विषय आहे भूगोल. याच्यामध्ये ते भारत आणि महाराष्ट्र ह्या दोन्हींच्या संदर्भात प्रश्न विचारतात. तर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच सोर्स सांगेल, लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स करायच्या. आता याच्यामध्ये सुद्धा जे महाराष्ट्राचा भूगोल आपण एम-पी-एस-सीला सुद्धा करतो, जे राज्यसेवा प्रिपरेशन करतात तर त्यांनी लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स वापरायला पाहिजे आणि जे कंबाईनचं प्रिपरेशन करतात तर त्यांनी सखोल हा महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासाला पाहिजे. कारण राज्यसेवेला तेवढ्या डेप्थमध्ये ते जात नाही. आत्ता रिसेंटली 1-2 प्रश्न ते इन डेप्थमध्ये विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तरीसुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स म्हणजे तुम्ही फुल्ली रिलाय करू शकता याच्यावरती. तुमचे मॅक्झिमम प्रश्न याच्यातनं तुमचे कव्हर होतात. तात्यांच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. भारताचा भूगोल हा तुम्ही तात्याच्या ठोकळ्यामधूनच करायला पाहिजे सरळ सेवावाल्यांनी. आणि जर राज्यसेवाचं मी तुम्हाला सांगायचं झालं तर प्रेमराज चव्हाण सरांचं पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. आणि एम-पी-एस-सी चे जे एवढे पण स्टुडंट आहे, जे ऑलरेडी तुम्ही जे पुस्तकं वापरतात तर त्याच्यावरती तुम्ही रिलाय करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही सौदे सरांचं पुस्तक झालं किंवा मग दीपस्तंभचं पुस्तक झालं, त्याच्यावरतीच तुम्ही ठाम राहा. पुस्तकं चेंज करायची मात्र आता गरज नाही आहे. पुढचा हा जो टॉपिक आहे अर्थशास्त्र, याचे प्रश्न जर त्यांनी विचारले तर खूप प्रायमरी लेवलला ते प्रश्न विचारत असतात. सरासरी मोस्ट ऑफ द एक्झामला हा इग्नोर्ड पार्ट आहे, म्हणजे की याच्यावरती प्रश्न ते विचारत नाही. करंट अफेअर्सच्या अँगलनी मात्र याच्यावरती कधी कधी प्रश्न येतात. जसं की धर्मादायला त्यांनी सुरुवातीच्या शिफ्टमध्ये इकॉनॉमिक सर्वेवरती प्रश्न विचारलेले होते. आता याच्यामध्ये घटक महत्त्वाचे GDP हे चलनवाढ या संकल्पना बघून घ्यायच्या. गरिबी, पंचवार्षिक योजना,
कृषी योजना किंवा मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि याच्यामध्ये तुम्ही संकल्पनावरती भर द्या असं मी तुम्हाला सांगेल. पुस्तकं जर तुम्हाला सांगायचे झाले, जे नवीन आहेत त्यांनी तात्यांचा ठोकळा वापरा किंवा मग लोकसेवाच्या नोट्स घेऊ शकता तुम्ही. आणि माझ्यासुद्धा नोट्स आहेत. ॲक्चुअली मी जेव्हा राज्यसेवेचं प्रिपरेशन करत होतो, राज्यसेवा मेन्स वगैरे दिली, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या नोट्स होत्या आणि त्या एक 70-80 पेजेसमध्ये मी संपूर्ण इकॉनॉमिक्स संपवलं होतं. फक्त प्रिलिम्सचं नाही तर मेन्सचं सुद्धा. माझ्या नोट्स ह्या 1 पेजर नोट्स. म्हणजे जर तुम्ही पॉवर्टी हा टॉपिक जर घेतला, आता हा सुद्धा मुद्दा येतो, नोट्स कशा बनवायच्या ते इथंच सांगतो मी तुम्हाला. आता हा तुमचा दारिद्र्याचा चॅप्टर आहे. बरोबर. हा दारिद्र्याचा चॅप्टर मी तुम्हाला पूर्ण माझ्या 1 पेजमध्ये संपवलेला आहे. म्हणजे जेव्हा मला रिव्हिजन करायचं, हार्डली मला एक 5 ते 10 मिनिटं लागतात हा टॉपिक रिवाईज करायला. आणि हा टॉपिक रिव्हिजन करताना तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल मेथडनी रिव्हिजन करायला पाहिजे. ॲक्टिव्ह रिकॉल मेथड काय असते? तुम्ही हा टॉपिक काढायचा, याला बंद करायचं. मी जास्त माझा अभ्यास हा टॅबवरतीच करतो. तर तुम्ही जेव्हा टॉपिक काढता तर तुम्ही मॅक्झिमम गोष्टी आठवायचा प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी तुम्हाला आठवत नाही त्या तुम्ही एका पेपरवरती नोट करून घ्यायला पाहिजे आणि मग त्या स्पेसिफिक गोष्टी तुम्ही तुमच्या त्या नोट्समधून वाचायला पाहिजे. तर तुमचं ते ॲक्टिव्ह रिकॉल रिव्हिजन होतं आणि तेच एकदम प्रॉपर पद्धतीचं रिव्हिजन असतं. ह्या अशा 1 पेजर फॉर्मॅटमध्ये मी नोट्स बनवलेल्या आहे. म्हणजे इन्क्लुझिव्ह आहे आणि सर्वसमावेशक नोट्स आहे. असं नाही की काही टॉपिक मी स्किप वगैरे केले म्हणून. तुम्ही हे बघा, हे असे प्रश्न तुम्हाला PYQमध्ये सुद्धा दिसतील. तुम्ही लावलेल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा दिसतील. याच्यामध्ये तुमचे कंबाईनचे राज्यसेवाचे सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. हे करंट अफेअरच्या अँगलने मी ॲड केलेलं आहे. हे बघा, वर्ल्ड बँकने आता पॉवर्टी लाईनची नवीन डेफिनेशन दिली होती $3 ते मी ॲड केलेलं होतं. अनएम्प्लॉयमेंट आपला बेरोजगारीचा चॅप्टर आहे. 1 पेजमध्ये मी तो पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आणि ह्या स्वरूपाच्या तुम्हाला नोट्स बनवायच्या असतात. खूप म्हणजे मोजून मापून शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे असतात. इथं आपण ओपन अनएम्प्लॉयमेंट जेव्हा डिस्कस करतो, तर तुम्ही बघा किती कमी शब्द आहे. कामाच्या शोधात आहे, पण काम मिळत नाही आहे. रुरल आणि अर्बन या दोन्ही भागामध्ये ही आपल्याला दिसून येते. डिस्गाईज याला आपण मला वाटतं छुपी बेरोजगारी म्हणतो. याच्यामध्ये बघा मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते. खूप कमी शब्दामध्ये मी ते लिहिलेलं आहे. दोन्ही भागामध्ये ते तुम्हाला दिसतं. मेनली रुरल आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ते दिसतं. हे सुद्धा तुम्ही जे तुम्हाला कन्फ्युजिंग पॉईंट असतात त्याच्यासुद्धा तुम्ही नोट्स काढायला पाहिजे. इकडे बघा, हा आपला करंट विकली स्टेटस, युज्युअल स्टेटस, करंट डेली स्टेटस. खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे. पण नोट्समध्ये जर तुम्ही बघितलं ना, एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये मी ते कव्हर केलेले आहे. तुम्हाला परत वाटलं की काही ॲड करायचं. आता हे रिसेंटली काही पुस्तकांमध्ये ॲड झालं होतं की नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असते, नैसर्गिक बेरोजगारी असते. त्याचे 2 प्रकार असतात, एक फ्रिक्शनल आणि स्ट्रक्चरल. हे आत्ता रिसेंटली नवीन पुस्तकांमध्ये ॲड झालं आहे, जुन्या पुस्तकांमध्ये नाही आहे. ते मी ॲड करून घेतलं. हा प्रश्न मला टेस्ट सिरीजला आला होता आणि तिथं चुकला होता माझा, त्याच्यामुळे मी तो ॲड केलेला होता. या स्वरूपाच्या तुम्ही नोट्स बनवू शकता. आता बॅक टू टॉपिक येऊयात आपण. अर्थशास्त्राचं मी तुम्हाला सांगितलं की सरासरी ते याच्यावरती प्रश्नच विचारत नाही आणि विचारले तरी तुम्ही मग हे सोर्सेस रेफर करू शकता. आता ज्या माझ्या नोट्स आहे ना, त्या खूप कमी टॉपिक्सवरती, जसं की पॉवर्टी झालं किंवा मग शाश्वत विकास या टॉपिकवरती मी नोट्स काढलेल्या आहे किंवा बँकिंगवरती नोट्स काढलेल्या आहे. काही काही टॉपिक्सवरती मी नोट्स नाही काढलेल्या, जसं की राष्ट्रीय उत्पन्न याच्यावरती मी नोट्स नाही काढलेल्या. आणि त्या जर मला प्रिपेअर करायच्या म्हटलं ना, पुढचा 1 महिना मी म्हणजे मला वेळ नाही आहे. आणि तुम्ही जरी मागणी केली टेलिग्रामवरती, आता भरपूर जण मला माहिती आहे मेसेज करणार आहे. पण जे टॉपिक माझ्याकडे आहे त्याच्या नोट्स देईल मी. जे टॉपिक नाही त्याच्या मी सध्या तरी देऊ शकणार नाही. जसा मला वेळ भेटेल तसा मी त्या द्यायचा प्रयत्न करेल. सामान्य विज्ञान खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. याच्यावरती कधी-कधी ना ते खूप डिफिकल्ट लेव्हलचे प्रश्न विचारतात. तरीसुद्धा ॲझ्युम करून चाला, त्यांनी जर 5 प्रश्न विचारले तुम्हाला सामान्य विज्ञान या टॉपिकवरचे, तुमचे 3 प्रश्न आहे ना, हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तर ते डील होणारे प्रश्न असतात. याच्यामध्ये घटक जर बघितले तुम्ही, तर मानवी शरीर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. जसं की तुमचा डोळा झाला, तुमची पचनसंस्था झाली किंवा मग तुमचं किडनी झालं, ब्रेनचा भाग झाला, याच्यावरती ते तुम्हाला प्रश्न विचारतात. किंवा मग फिजिक्समधल्या तुमच्या ज्या दैनंदिन संकल्पना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारतात. जीवशास्त्रावरती प्रश्न विचारतात किंवा मग अवकाश संरक्षण याच्यावरती ते प्रश्न विचारताना तुम्हाला दिसतात. बुक्स तुम्ही काय काय रिफर करायला पाहिजे, मी सांगतो. स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्ही रिफर करा. कोणकोणते? 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. याच्यामध्ये काही जणाला असं वाटेल की यार हे 6वी आणि 7वीचं पुस्तक का वाचायचं? कंबाईनला प्रश्न आला होता, मला वाटतं 2023च्या कंबाईनचा हा प्रश्न आहे. त्यांनी विचारलं होतं ते रबरच्या संदर्भात काहीतरी प्रश्न होता
आणि सल्फर जेव्हा तुम्ही त्या नॅचरल रबरमध्ये टाकता तेव्हा त्याला कडकपणा येतो. हे तुम्हाला 6वीच्या पुस्तकामध्ये दिसणार आहे. आणि तो प्रश्न जेव्हा आला ना, भरपूर जणांची विकेट उडालेली होती. म्हणजे तुम्ही बेसिक सोर्सेसच प्रॉपर करत नाही आणि मग तुम्हाला वाटतं की नाही मार्क्स यायला पाहिजे, तर तसं काही घडणार नाहीये. दुसरं तुम्ही स्टेट बोर्ड वापरू शकता किंवा मग सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. आता त्यांनी मला वाटतं ते 2 का 3 पार्ट्समध्ये डिव्हाईड केलं. ते खूप बल्की झालेलं आहे. सरळ सेवासाठी तरी एवढं पुस्तक वाचणं अपेक्षित नाहीये. तर तुम्ही स्टेट बोर्ड मात्र करू शकता. याच्यासुद्धा माझ्या 1 पेजरच्या नोट्स आहे. ज्या टॉपिकच्या रेडी आता त्या इंग्लिशमध्ये मला जर शक्य झालं तर मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. चालू घडामोडी करंट अफेअरचा टॉपिक कसा प्रिपेअर करायचा? तुम्ही बघितलं असेल की एक 8 महिन्याच्या रेंजवरती ते करंट अफेअर विचारतात आणि हार्डली एक 5 प्रश्न असतात त्याच्यावरती. त्याच्यामुळं मग तुम्ही एक 500-600 पानाचं पुस्तक वाचणं याच्यावरती अपेक्षित नाही. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? डेली न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. आता ते न्यूजपेपर वाचणं आहे ना खूप महत्त्वाचं आहे. का? कारण की तुम्हाला लिंक राहते प्रत्येक गोष्टीची आणि मग तुम्ही प्रश्न सोडवू शकता. जर तुम्हाला ते पॉसिबल नसेल, तर माझ्या स्वतःच्या नोट्स आहे. मी तुम्हाला एक हार्डली 100-120 पेजेसमध्ये मागच्या वर्षीचं जेवढं करंट अफेअर होतं, महत्त्वाचे टॉपिक मला जे वाटले, त्याच्या मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहे. फक्त 100 पेजेसमध्ये नोट्स आहेत त्या किंवा मग तुम्ही मंथली परिक्रमासुद्धा वाचू शकता. डेली लोकसत्ता न्यूजपेपर मात्र तुम्ही रीड करायलाच पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. यांनी 2 गोष्टी होतात. तुमचं एक व्यक्तिमत्व डेव्हलप होत असतं. न्यूजपेपर रीडिंग ही खूप महत्त्वाची तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी. तुम्ही अधिकारी बनसाल, असं होऊ शकतं की तुम्ही न्यूजपेपर वाचत नसाल किंवा मग भरपूर जण असे असेल टॉपर याच्या अगोदर की जे न्यूजपेपर वाचत नव्हते, पण ते टॉपर बनले. पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे व्यक्तिमत्व विकासासाठी खूप गरजेचं आहे न्यूजपेपर. म्हणजे आपल्याकडे लहानपणापासून किंवा शाळेत किंवा घरीसुद्धा सांगितलं जात नाही. पण महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावरती कधी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. आता हे माझं टेलिग्राम चॅनल आहे ॲनोनॉमस एम-पी-एस-सी एस्पिरंट. सध्याच्या घडीला 1929 सबस्क्रायबर होते त्याचे. ते सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा. त्याच्यावरती मी तुम्हाला ना एम-पी-सी रिलेटेड किंवा मग आपण त्याला म्हणतो सरळ सेवा रिलेटेड, महाराष्ट्र रिलेटेड जेवढं पण करंट अफेअर आहे ना, ते तुम्हाला मी पी-आय-बीच्या वेबसाईट किंवा मग ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहे, तिथून मी तुम्हाला टाकत असतो. जसं की बघा तुम्ही याच्यामध्ये बघू शकाल, हे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. त्यांनी एक जवळपास मला वाटतं $500 मिलियन दिले होते. कशाला? महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रिब्युशन एन्हान्समेंट प्रोग्राम फॉर ॲग्रिकल्चरल सोलरायझेशन म्हणजे जे शेतीतलं आपलं सोलरायझेशन आहे त्याच्यासाठी त्यांनी 500 मिलियन दिले होते. कोणी दिले? एशियन डेव्हलपमेंट बँक. आता येणाऱ्या कोणत्या सरळ सेवेमध्ये हा जर प्रश्न विचारला ना, तर तुम्ही आश्चर्यचकित व्हायला नको आणि हे असे तुम्हाला जे टॉपिक आहे ना, हे तुम्हाला त्या मंथली परिक्रमामध्ये सापडत नाही. हे तुम्हाला न्यूजपेपर वाचावा लागतो. त्याच्यावरून तुम्हाला गव्हर्नमेंट साईट्सवरती जावं लागतं आणि मग असे प्रश्न तुम्ही कव्हर करू शकता. आता इथं अजून एक स्विफ्ट नावाचा प्रोजेक्ट आहे बघा, जो की आसाममध्ये राबवला गेलेला आहे. तो वेटलँड संदर्भात आहे. हा प्रश्न राज्यसेवेला सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा कंबाईनला सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही मल्टिपल अँगलनी त्याचं रीडिंग करू शकता. पुढे हे ध्रुव नावाचं सुद्धा होतं. हे काय होतं? एक मायक्रो प्रोसेसर होतं. इंडियाने बनवलं ते. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सांगायचा उद्देश एवढाच होता. टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स भेटत राहतात. पुढचं आहे आपलं आता मी थोडंसं माझं प्रमोशन करतो. इंग्लिशसाठी आहे ना धर्मादायला त्यांनी 5 प्रश्न विचारले होते आणि इतरही सरळ सेवेच्या एक्झाममध्ये ते तुम्ही एम-पी-एस-सीची जरी एक्झाम घेतली तर ह्या टॉपिकला चांगलं वेटेज आहे. प्रश्न विचारतात ते याच्यावरती भरपूर सारे. धर्मादायचा जो TCSने पेपर घेतला होता त्याच्यात त्यांनी 5 प्रश्न जवळपास ह्या टॉपिकवरून विचारले होते. आणि हा टॉपिक असा आहे ना, की तुम्ही जर जनरली याचं रीडिंग केलं तर याचे सोर्सेस सापडत नाही. सापडले तर खूप मग हाय-फाय सापडतात आणि इंग्लिशमध्ये असतं पूर्ण. तर याचं प्रिपरेशन खूप अवघड होऊन जातं. याला मी थोडं सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे. याची PDF बनवली. आता कशी PDF बनवली दाखवतो मी तुम्हाला ती. हे बघा, इथं ही तुमची इडियम दिलेली, त्याचा इंग्लिशमध्ये मीनिंग इथं दिलेला आहे. मराठीमध्ये त्याचा मीनिंग दिलेला आहे आणि त्या वाक्प्रचारामागची गोष्ट मी तुम्हाला इथे एक थोड्या शब्दांमध्ये समजून सांगितली आणि त्या वाक्प्रचाराचा वापर आपण एका वाक्यामध्ये केलेला आहे आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही त्याचं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला ते खूप सोपं जाणार आहे. आता इथं बघा, ही जी वाक्प्रचारामागची गोष्ट आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही स्क्रीनला म्हणजे स्टॉप करून तुम्ही बघू शकता व्हिडिओ, की तुम्हाला हे किती इझी वाटतं हे वाचल्यानंतर किंवा त्या वाक्प्रचारामागची गोष्ट तुम्हाला समजल्यानंतर मूळ त्याचा अर्थ कळतो आणि हे मी तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देतोय. याच्या जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही हे टेलिग्राम चॅनलला चेक करा. याच्यावरती तुम्हाला डिटेल्स भेटतील. काय अडचण असेल तर हा माझा टेलिग्राम ID आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
याच्यामध्ये अजून एक सांगतो, ह्या इडियम्स आणि फ्रेजेसची जी पी-डी-एफ आहे, तर याच्यासाठी एक चॅनल बनवलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती मी Google टेस्ट देणार आहे. अजून सांगतो मी तुम्हाला, जो तुमचा आपण म्हणतो पॅसेज जो असतो इंग्लिशचा, त्याच्या सुद त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला 100% काही ना काही देईल. आता धर्मादायचा जो पेपर झाला होता, त्याच्यामध्ये भरपूर जणांना पॅसेज जो आहे इंग्लिशचा तो टफ गेला. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करेल. हे कोणाला असेल, जे हे पेडवाला पी-डी-एफ आहे, ते जे पर्चेस कराल त्यांना ते देईल. आणि याचे लेक्चर्स आहे ना, मी शक्यतो तुम्हाला YouTubeवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे. पी-डी-एफ मात्र तुम्हाला ही पेड स्वरूपातच घ्यावी लागणार आहे. पुढे व्हाय न्यूजपेपर रीडिंग इज इम्पॉर्टंट, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता हा मराठीचा प्रश्न होता. मराठी व्याकरणामध्ये विचारलेला प्रश्न होता. त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्याचा अचूक क्रम लावायचा होता. आता हा प्रश्न तरी रिलेटिव्हली सोपा आहे, पण त्यांनी ताजमहल हा शब्द आहे ना विचारला होता, म्हणजे वाक्यामध्येच विचारला होता आणि त्याला 2 स्वरूपात दिलं होतं. एक ताजमहल असं सुद्धा दिलं होतं. आता हे ओळखणं आहे ना खूप डिफिकल्ट आहे. धर्मादायच्या 12 नोव्हेंबरच्या सेकंड शिफ्टला हा प्रश्न त्यांनी विचारला होता, सेम फॉर्मॅटमध्ये. जर तुमचं रीडिंग चांगलं नसेल ना, तर असे प्रश्न मग तुमच्या हातातून सुटत जातात. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला, की तुमचं अभ्यासाव्यतिरिक्त जे रीडिंग आहे, ते सुद्धा एक चांगलं बनवा त्याला. आणि मग काय वाचू शकता तुम्ही? रँडमली सुरुवातीला तुम्ही न्यूजपेपर रीडिंग चालू करा आणि मग हळू-हळू पुस्तकंसुद्धा वाचू शकता. नवीन वर्षाचा संकल्प घ्या, की प्रत्येक महिन्याला एकतरी पुस्तक तुम्ही वाचाल, जे की अभ्यासाव्यतिरिक्त असेल, जे की मी चॅनलवरती सुद्धा टाकायचा प्रयत्न करेल. आज मी ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं पुस्तक टाकलंय. जमलं तर वाचायचा प्रयत्न करा. हे असे प्रश्न तुमचे न्यूजपेपर रीडिंग जर असेल, तर मग असे प्रश्न तुमचे चुकत नाही, हे मला तुम्हाला इथे सांगायचं होतं. दैनंदिन अभ्यासाचं नियोजन कसं पाहिजे, एक 3-4 तासाचं, ते मी तुम्हाला जेव्हा मी सगळे स्ट्रॅटेजीचे लेक्चर होईल आपले, याच्यानंतर मराठी, इंग्लिशचं लेक्चर येईल, नंतर मॅथ रिझनिंगचं येईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे डेलीचं अभ्यासाचं नियोजन कसं पाहिजे ते तुम्हाला कळवेल. आता तुमची प्रायोरिटी जी पाहिजे अभ्यासामध्ये, सगळ्यात पहिले जे कोणी आता इकडे शिफ्ट होतंय सरळ सेवेला, तर त्यांनी सगळ्यात पहिले पी-वाय-क्यूजचा अभ्यास करायला पाहिजे. पी-वाय-क्यूज, मग त्यासाठी पुस्तक कोणतं रेफर करायचं, मार्केटमध्ये जायचं, जे TCSच्या पी-वाय-क्यूजचं जे बेस्ट पुस्तक असेल ते घ्यायचं, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पी-वाय-क्यूज असतील ते, आणि स्वतः तुम्ही ॲनालाइज करायचं, ते प्रश्न सोडवायचे. सुरुवातीला रीडिंग करायला जर गेले ना तुम्ही, तुमचा कार्यक्रम गणलाच समजायचा. मग सगळ्यात पहिले तुम्ही जर काही करायचं असेल, तर त्या एक्झामचे, कोणत्याही परीक्षेसाठी सांगतोय, सगळ्यात पहिले तुम्ही पी-वाय-क्यूज करायला पाहिजे. आणि त्या एक्झाम क्लिअर करण्याचा सुवर्ण नियम असतो. धर्मादायला मला हार्डली 15 ते 20 दिवस मला भेटले होते अभ्यास करायला. त्यात पण मी पूर्ण असं काय म्हणतात त्याला, फुल्ली फोकस होऊन काही अभ्यास केला नाही. तुम्ही बघत असाल, की मी त्या पिरियडमध्ये YouTubeवरती व्हिडिओ वगैरे टाकत होतो आणि तेवढाच काय जो अभ्यास झाला तो झाला. तरीसुद्धा एक ठीकठाक स्कोर मी त्याच्यामध्ये केलेला आहे. मला सांगायचं काय, पी-वाय-क्यूजचं खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्व आहे. तर आधी पी-वाय-क्यू सोडवा, विश्लेषण करा आणि मग त्याच्या नोट्ससुद्धा काढा तुम्ही, कारण की पी-वाय-क्यूज रिपीट होतात. नोट्स काढण्याची जी रणनीती किंवा स्ट्रॅटेजी, ते मी तुम्हाला सांगितलं. मायक्रो नोट्स कशा काढायच्या, मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचे 2 चॅप्टर तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स स्वरूपामध्ये दाखवलेले होते. रिव्हिजन कसं पाहिजे, 3 स्वरूपामध्ये तुमचं रिव्हिजन पाहिजे आणि प्रत्येक टॉपिकला हे तुमचं मिनिमम 3 रिव्हिजन झालेच पाहिजे. तर तो टॉपिक तुमचा मग कुठेतरी एक त्याला म्हणते की मार्क्स येण्याजोगा होतो. पहिलं रिव्हिजन हे तुमचं त्याच दिवशी पाहिजे. म्हणजे आज तुम्ही पॉलिटीचे 10 चॅप्टर वाचले, त्या रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून असू द्या किंवा मग लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असू द्या किंवा नोट्समधून तुम्ही जर 10 चॅप्टर वाचले, जेव्हा तुम्ही झोपणार असाल किंवा मग तुमचा डे संपतो, अभ्यास संपतो, त्या टायमाला तुम्ही 5-10 मिनिटामध्ये डोळे मिटून ते आठवायला पाहिजे. त्याला आपण मनन चिंतन म्हणतो. तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या. पण तुम्ही ते आठवायचा प्रयत्न करा किंवा मग एकदा डोळ्याखालून ते पानं पलटून घ्या, म्हणजे तुमचं रिव्हिजन होतं. दुसरं रिव्हिजन त्याच टॉपिकचं, त्या सब्जेक्टचं तुमचं हे 7 दिवसानंतर व्हायला पाहिजे आणि तिसरं रिव्हिजन हे तुमचं 30 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. विथिन 30 डेज व्हायलाच पाहिजे. आता काय असतं ना, तुमचा मेमरीचा एक त्याला म्हणतो आपण एक हे असतो, कर्व असतो. काही दिवसानंतर तुमचा माइंड ऑटोमॅटिकली गोष्टी विसरत जातं. ॲक्च्युली हे आपण त्याला म्हणू शकतो की ह्युमन्सला भेटलेलं सर्वात महत्त्वाचं गिफ्ट आहे, त्याचा ब्रेन. आणि जर तुम्ही विसरण्याची क्षमता जर तुमच्याकडे नसते ना, तर तुम्ही वेडे होऊन गेले असते. ते माइंडची क्षमताच आहे. पण तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या सायंटिफिकली वेने कशा लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला सांगितलं. पहिलं रिव्हिजन त्याच दिवशी, दुसरं रिव्हिजन तुमचं 7 दिवसानंतर व्हायला पाहिजे आणि तिसरं रिव्हिजन हे तुमचं 30 दिवसाच्या आत व्हायलाच पाहिजे एखाद्या टॉपिकचं.
तर तो टॉपिक तुम्हाला लाँग टर्ममध्ये लक्षात राहण्याचे चान्सेस तुमचे वाढून जातात. साधनं कोणकोणते वापरू शकता तुम्ही? फ्लॅश कार्ड वापरू शकता किंवा मग चुकलेल्या प्रश्नांची एक स्वतंत्र वही बनवा आणि त्याच्यामध्ये त्याचं वारंवार रिव्हिजन करा. सामान्य चुका काय होतात याच्यामध्ये? आता काही जण UPSC लेवलचे पुस्तकं वाचायचा प्रयत्न करतात, तर असं काही करू नका. प्रश्न हे तुमचे मी तुम्हाला सांगितलं वन लाईनर स्वरूपाचे असतात. पॉलिटीचे प्रश्न बघा तुम्ही, खूप इझी लेवलला प्रश्न ते विचारतात. मग त्याच लेवलचे पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजे. खूप कन्सेप्च्युअल किंवा मग ॲनालिटिकल पार्टकडे जाण्याचा विचार करू नका. महाराष्ट्र जीकेकडे दुर्लक्ष करू नका. PYQs आणि MCQsचा सराव दररोज करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डेली जर 50 क्वेश्चन सोडवत नसाल ना, तर तुम्ही रेसमध्ये खूप मागे आहात. हे तर तुम्ही तयारीच्या दरम्यान सोडवायला पाहिजे 50 क्वेश्चन. आणि जेव्हा पेपरचं तुमचं शेड्यूल येतं एक्झॅक्टली, तर तेव्हा तुम्हाला सांगतो मी 15 दिवसामध्ये तुम्ही डेली 2 टेस्ट सोडवायला पाहिजे. फुल पेज 2 टेस्ट डेली. हे मी माझं फॉलो केलेलं शेड्यूल सांगतोय तुम्हाला. तेव्हा कुठं तुम्ही ते 90-90+ रेंजमध्ये जातात आणि हे तुम्हाला करावंच लागतं. चालू घडामोडी, आता करंट अफेअरचं खूप सारं तुम्ही फापट पसारा वाचत बसत जाऊ नका. लिमिटेड गोष्टी वापरायच्या किंवा मग वाचायच्या. तुम्ही PYQचं विश्लेषण करायचं आणि त्यावरून तुम्ही एक अंदाज बांधायचा. शेवटच्या 15 दिवसाची तुमची रणनीती मी तुम्हाला सांगितलं, की डेली तुम्हाला 2 सराव पेपर मॉक टेस्ट सोडवायचे आहे. GKची रिव्हिजन करायची. त्याच्यामध्ये तुम्ही जे PYQ ॲनालिसिस केली त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणतं तुम्ही विसरताय, तर त्याचं रिव्हिजन करायचं. आणि जे वारंवार विचारले जाणारे टॉपिक आहे, जसं की 1857चा उठाव, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. मग असे टॉपिक रिवाईज करायचे. परीक्षा हॉलमधली तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे? तर याच्यामध्ये ना तुम्ही याला काय म्हणतो आपण, त्याला टप्प्याटप्प्याने पेपर सोडवायचा. त्याला इटरेशन्स म्हणतो आपण. राऊंडसुद्धा म्हणतात काही जण त्याला, की राऊंडमध्ये पेपर सोडवायचा. आता त्यांनी सध्या काय केलेलं आहे, 4 भागामध्ये पेपर डिवाईड केलेला आहे. तुमचा A, B, C आणि D ह्या 4 भागामध्ये तुमचा पेपर डिवाईड असतो. त्याला टाईमसुद्धा तुमचे 30-30 मिनटं त्यांनी दिलेले असतात. म्हणजे 30 मिनटं झाल्याशिवाय तुम्ही वाल्या पार्टकडे जाऊ शकत नाही. याच्यामध्ये काय करायचे, सुरुवातीला वाला जो पार्ट राहतो याच्यामध्ये शुअर शॉर्ट जे तुमचे प्रश्न असतात ते सुरुवातीला सोडून घ्यायचे. आणि नंतर तुम्हाला वाटतं ना की याच्यावरती विचार करायला पाहिजे, तर राऊंड वाईज जा तुम्ही. मी धर्मादायच्या पेपरला जवळपास 2-3 राऊंडमध्ये प्रश्न सोडवले, तेव्हा कुठे ती चांगली ॲक्युरसी आली. मला मराठीमध्ये आणि रिझनिंगमध्ये आउट ऑफ आलेले ते ह्याच कारणामुळे आलेले, कारण की मी राऊंडमध्ये त्याला सोडवायचा प्रयत्न केला. मराठीला 2-3 प्रश्न खूप असे किचकट होते. त्यांनी ताजमहलचं जे विचारलं ना, मी खूप विचार केला होता त्या प्रश्नावरती. आणि नंतर मग ते काय होतं ना, तुमचं ब्रेन तुम्हाला आन्सर सांगत असतं, जेवढा तुम्ही वेळ त्या प्रश्नाला द्याल तर मग वेळ असतो याच्यामध्ये. जर मॅथ्स विचारलं नाही ना तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये, तर वेळ खूप सारा असतो, पुरतो तो. रिझनिंगलाच एखाद्या वेळेस वेळ लागतो. पण इझी जर विचारलं तुम्हाला, तर 15 मिनिटामध्येच तुमचा पहिला राऊंड संपायला पाहिजे आणि बाकीच्या वेळेमध्ये 15 मिनिटामध्ये मग तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंड तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्यायला पाहिजे. माझा सांगायचा उद्देश हाच होता, की डायरेक्ट मनाला वाटलं आणि मग टिक केलं असं करू नका. विचार करा प्रश्नावरती आणि हे कसं डेव्हलप होणार आहे. PYQ सोडवा मॅक्झिमम, मॉक टेस्ट सोडवा, तेव्हा कुठे ह्या गोष्टी डेव्हलप होणार आहे. इलिमिनेशन मेथड वापरा. आता मी कंबाईनसाठी आहे ना इलिमिनेशनचे काही व्हिडिओ बनवून टाकले. जवळपास माझ्या 2 व्हिडिओजला एक 50,000च्या आसपास व्ह्यूज गेलेले. 50,000 व्ह्यूज. आता काही जण अजूनही डिमांड करतायत की ते डिस्कस करा म्हणून. पण मला जेवढ्या क्वेश्चन डिस्कस करायचे होते, जेवढा माझा हेतू होता, तेवढे मी क्वेश्चन डिस्कस केले. बॅच वगैरे लॉन्च करायचा माझा काही हेतू नाही, उद्देश नाही, ते करणार पण नाही मी. काही जणांनी चायनीज बॅच लॉन्च करणार आहे का असं सुद्धा हिणवलं मला. पण ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. तसा काही माझा उद्देश नाही. मला जे सांगायचं आहे, इलिमिनेशन मेथड ही तुमची वर्क करते एक्झाममध्ये, किंवा मग त्याला आपण अप्रोच लॉजिक जे म्हणतो ते सुद्धा तुमचा एक्झाममध्ये लागतो. हा प्रश्न वाचा प्रत्येकाने. 2025च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सारस क्रेनची संख्या किती आहे? आता लिटरली सांगतो मित्रांनो, हे असं आहे ना, तुम्ही वाचलं जरी ना करंट अफेअरमध्ये, हे एक्झाम हॉलमध्ये आठवणं खूप डिफिकल्ट आहे. हा प्रश्न मग मी कसा सोडवला? हा सोडवला अप्रोचनी, लॉजिकनी. आता तुम्ही बघू शकाल की हा प्रश्न माझा बरोबर आलेला आहे. हा प्रश्न 12 नोव्हेंबर सेकंड शिफ्टचा आहे. कन्फर्म करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ही शिफ्ट सांगितलेली होती आणि हा प्रश्न माझ्या शिफ्टमधला आहे, मी सोडवलेला आहे आणि याचं उत्तर माझं बरोबर आलेलं आहे. कसं आलेलं आहे? लॉजिकनुसार. मी तुम्हाला जे कंबाईनचे व्हिडिओ सांगितले लॉजिकचे, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की नंबर गेम असतो. नंबर तुम्ही असे क्रमाने मांडून घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये बघायचं की तुमचे जवळजवळचे नंबर कसे. राज्यसेवेचा सुद्धा जेव्हा पेपर झाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऑड नंबर असतात, इवन नंबर असतात.
काही एक्झामिनर तो त्याच्या माइंडने बनवतो, म्हणजे त्याच्या स्वतःच्या विचाराने बनवतो. काही नॅचरल असतात. आता इथं 12 आणि 34 हे तुम्हाला नॅचरल नंबर दिसतात. हे जे 20 आणि 50 आहे ना, हे मला रँडमली ऑप्शन द्यायचे म्हणून त्यांनी ते टाकलेले आहे. म्हणून मी हे 20 आणि 50 मारणार नाही. मग मला 12 आणि 34 पैकी मारायचं होतं. जर तुम्ही इथं आकडे व्यवस्थित ऑब्झर्व्ह केले ना, तर याचा कल हा 50-20च्या आसपास कुठेतरी दिसतो आणि 12 ही संख्या खूप कमी झाली. एखादे सारस क्रेन म्हणजे काय पक्षी येतो. 12 ही संख्या खूप कमी झाली म्हणून मी 34 कडे गेलेलो होतो आणि ह्या लॉजिकनी मी ह्या प्रश्नाचं उत्तर इथं योग्य ते मारून आलेलो होतो. तुम्हाला मला इथं लॉजिक सांगायचं होतं. इलिमिनेशन टेक्निकचं महत्त्व सांगायचं होतं, जे की एक्झाममध्ये त्याला आपण म्हणू शकतो की वर्क करतं. आता काही जणं त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा आहे ना, भरपूर जण असं म्हणतात की नाही अभ्यासच लागतो. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अशा काही गोष्टी डेव्हलप कराव्या लागणार आहे, ज्या की तुम्हाला एक्झाममध्ये हेल्पफुल ठरणार आहेत. तर ते 2 व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता किंवा मग आता जर एक्झाम आली रिसेंटली महिला बालविकास प्रोटेक्शन ऑफिसरचा पेपर आहे किंवा मग न्यायालय भरतीचा पेपर आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला अप्रोच कसं लावायचं, हे सरळ सेवेचे प्रश्न घेऊन तुम्हाला डिस्कस करून सांगेल की ते अप्रोच किंवा लॉजिक आपण प्रश्नांमध्ये कसं लावू शकतो. एवढंच होतं जी-के जी-एसच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये. बाकीचं मी तुम्हाला आता मराठी इंग्लिशचं पुढच्या ह्याच्यामध्ये कळवेल. आता सरळ सेवेचा मूळ मंत्र काय आहे? प्रत्येक विषयाला जस्टिस द्या. जस्टिस म्हणजे काय? प्रत्येक विषयाचा तुम्ही अभ्यास करा, वारंवार रिव्हिजन करा आणि रोज एम-सी-क्यू प्रश्न सोडवा. हाच तुमचा सरळ सेवेचा मूळ मंत्र असणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला जे रेफरन्स बुक सांगितले, ते सुद्धा त्याच्यामध्ये एम-पी-सी फॅक्टरचा विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यूज वारंवार किंवा डेली बेसिसवरती सोडवा. स्वतःचं एक प्लॅनिंग बनवा डेलीचं. माझे सगळे जे एक मराठी, इंग्लिश आणि मॅथ रिझनिंगचं जेव्हा लेक्चर होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला डेली प्लॅनिंगसुद्धा करून देईल. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कळवा. बाकी ह्या लेक्चरची जी पी-डी-एफ आहे ती तुम्हाला ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. बाकीचे लेक्चरसुद्धा मी पुढच्या एक 7-8 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि ते इडियम्स आणि फ्रेजेसचं विसरू नका. जर कुणाला हवं असेल, कुणाचे मार्क्स इथं जर गळत असतील, तर त्यांनी नक्की हे घेण्याचा प्रयत्न करा. बाकी भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.